तपास यंत्रणेने खंडणी प्रकरणात पुराव्याच्या ज्या गोष्टी गोळा करायला पाहिजे होत्या त्या अजून केलेल्या नाहीत। आतापर्यंत आरोपींना केवळ शोपीस म्हणून वापरण्यात आलंय। या प्रकरणात बॅक बिहाइंड काहीतरी स्टोरी आहे, जी की फिर्यादीकडून सप्रेस केलेली स्टोरी आहे। याबाबत खरंच त्यांच्यावर अन्याय झाला असेल तर त्यांनी क्लीन हँड न्यायालयात समोर येणं गरजेचं होतं, पण ते आलेले नाहीत। या प्रकरणात लवकरच एक खूप मोठा गौप्यस्फोट आम्ही कोर्टासमोर करू। या खोट्या खंडणीच्या प्रकरणामागे काय स्टोरी आहे ती समोर आणू। त्यामुळे या खंडणी प्रकरणाचा पर्दाफाश होईल आणि सर्वांचे चेहरे क्लिअर होतील। माध्यमांना प्रतिक्रिया देताना आरोपी विष्णू चाटे यांचे वकील ॲडव्होकेट राहुल मुंडे यांनी हा खळबळजनक दावा केलाय। दरम्यान सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण व हत्या तसेच पवनचक्की 2 कोटी रुपयांच्या खंडणी मागणीच्या गुन्ह्यातील आरोपी विष्णू चाटे याला केज न्यायालयाने आणखी 4 दिवसांची अर्थात 10 जानेवारी पर्यंत वाढीव पोलीस कोठडी दिली आहे। आरोपीच्या वकिलांनी युक्तिवाद करत हे सर्व प्रकरण राजकीय व सामाजिक दबावाखाली चालू असल्याचं पुन्हा एकदा सांगितलं। पण सरकारी वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य धरून केज न्यायालयाचे प्रमुख न्यायाधीश SV पवस्कर यांनी पोलीस कोठडी सुनावली। सोबतच इतरही काही गौप्यस्फोट केले। ते काय आहेत? कायद्याच्या पातळीवर हे प्रकरण नेमकं कुठं जाईल? वकिलाच्या दाव्यानुसार खंडणीच्या प्रकरणातील आरोपी निर्दोष कसे सुटतील? खंडणीचा गुन्हा नोंद होईपर्यंतचा नेमका घटनाक्रम काय आहे ते जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी यशस्वी मुळे, तुम्ही बघत आहात महाराष्ट्र भूमी। आवादा पवन ऊर्जा एनर्जी कंपनीचे प्रकल्प अधिकारी सुनील शिंदे यांनी वाल्मिक कराड, विष्णू चाटे आणि सुदर्शन घुले या तिघांविरुद्ध 2 कोटींची खंडणी मागून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी केज पोलिसात 11 डिसेंबर रोजी दुपारी 3 वाजण्याच्या दरम्यान गुन्हा नोंद केला। खंडणी प्रकरणाचा सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणाशी संबंध असल्याचा आरोप होतोय, ज्यात वाल्मिक कराड, विष्णू चाटे देखील आरोपी असल्याचं बोललं जात आहे। परंतु आरोपी चाटेच्या वकिलाच्या म्हणण्यानुसार खंडणीचा गुन्हा एक स्टोरी आहे। ती कशी आहे तर त्यांच्याच शब्दात बघूया। वकील ॲडव्होकेट राहुल मुंडे म्हणाले, शिंदे यांनी केलेल्या फरियादीनुसार 29 नोव्हेंबर 2024 ला विष्णू चाटेच्या मोबाईलवरून प्रकल्प अधिकारी सुनील शिंदे यांना 2 कोटी खंडणीच्या संदर्भात वाल्मिक कराड बोलले आणि धमकी दिली। परंतु त्या संभाषणात 2 कोटी खंडणी मागितली असा कुठलाही पुरावा आजपर्यंत पोलीस प्रशासनाला मिळालेला नाही। विष्णू चाटेंनी कॉल झाल्याची कबुली दिली, पण काय तर वाल्मिक कराड फोनवर बोलताय। त्यावर वाल्मिक कराड काय म्हणाले तर सुदर्शन घुलेने जे काही सांगितले ते करा, नाहीतर कंपनीला तिथे काम थांबवावं लागेल। यात खंडणी किंवा 2 कोटीचा काहीही संबंध नाही। या संदर्भात पोलिसांना कुठलेही पुरावे मिळालेले नाही, असं आरोपीचे वकील यांचं म्हणणं आहे। विष्णू चाटे तपासात प्रतिसाद देत नाहीत, ज्या मोबाईलवरून कॉल झाला तो मोबाईल देखील देत नाहीत, असं पोलीस यंत्रणा सांगत आहे। मात्र वकील म्हणतात, आमचा व्यक्ती पूर्ण सहकार्य करत आहे। पोलिसांकडे CDR उपलब्ध आहे, त्यात काय संभाषण झालंय ते तपासावं। पोलिसांना मोबाईलची काय गरज आहे? यापुढे जाऊन खंडणी प्रकरणाची उकल करताना ॲडव्होकेट राहुल मुंडे म्हणाले, 29 नोव्हेंबर 2024 ला विष्णू चाटे याच्या फोनवरून कॉल आला असेल, ज्यात वाल्मिक कराड यांनी 2 कोटी खंडणी मागून जीवे मारण्याची धमकी दिली असेल, अशी जी FIR 11 डिसेंबर ला नोंद करण्यात आली। मग मधल्या काळात फिर्यादी काय झोप काढत होते का? तसा कॉल आल्यानंतर अपेक्षित आहे 1 किंवा 2 दिवसात त्यांनी फिर्याद करणं। परंतु 29 तारखेपासून 11 तारखेपर्यंत या फिर्यादीने कुठलीही फिर्याद दाखल केलेले नाही आणि 11 तारखेला ज्यावेळेस फिर्याद दाखल केली त्यावेळेस शेवटची ओळ टाकली की माझी मानसिक स्थिती व्यवस्थित नव्हती आणि वरिष्ठांचा सल्ला घ्यायचा होता। आणि तसं जर असेल तर मग कंपनी अधिकाऱ्यांनी 29/11 नंतर 6/12 ला वेगळ्या लोकांवर गुन्हा दाखल केलेला आहे, म्हणजे मारहाणीचा गुन्हा सुदर्शन घुले आणि सहकाऱ्यांवर। म्हणजे त्यावेळेस त्यांची मानसिक स्थिती बरोबर होती। पण 9 तारखेला हत्येचा गुन्हा दाखल झाल्यानंतरच 11 तारखेला खंडणीचा गुन्हा दाखल होतो। या स्टोरीमध्ये काहीही तथ्य दिसून येत नाही। एकंदरीत खंडणीचा खोटा गुन्हा आहे असं वकिलांचं म्हणणं आहे। आता 11 डिसेंबरच्या सुनील शिंदे यांनी केलेल्या खंडणीच्या फिर्यादीत शेवटची ओळ काय होती ते बघूया। मी काम करत असलेल्या आवादा कंपनीचं केज तालुक्यातील पवन ऊर्जा कंपनीचं काम बंद करण्यासाठी वाल्मिक कराड
विष्णू चाटे, सुदर्शन घुले हे वारंवार प्रकल्पाचे काम चालू झाल्यापासून धमकी देत आहेत. त्यामुळे मी दहशतीखाली असल्याने माझी मानसिक परिस्थिती आणि माझ्या कंपनीचे वरिष्ठ पदाधिकारी यांच्याशी चर्चा करून मग त्या सल्ल्याने आज तक्रार दाखल करतोय. यावर आरोपीचे वकील म्हणतात, FIR मध्ये वारंवार या शब्दाचा उल्लेख केलाय. परंतु वारंवार म्हणजे केव्हा? 29/11 बरोबर 10 वाजता कॉल आला हे तुम्ही बरोबर सांगताय. स्पष्टीकरणासहित काय संभाषण झालं वगैरे वगैरे. मग तुम्ही वारंवारचा पण उल्लेख करा ना. वारंवार म्हणजे प्रत्येक डेट वाईज कोणत्या ठिकाणी भेट झाली, कोण भेटलं, कुणी काय बोललं याबद्दल स्पष्टीकरण या FIR मध्ये दिलेलं नाही. त्यामुळे हा FIR संदिग्ध आहे. यात कुठलं स्पष्टीकरण नसल्याचं आरोपीच्या वकिलांनी सांगितलं. आता बघूयात खुनाच्या गुन्ह्यात विष्णू चाटेंचं नाव कसं आलं. तर हत्येच्या दिवशी म्हणजे 9 डिसेंबरला विष्णू चाटे या व्यतिरिक्त 6 जणांवर गुन्हा नोंद झाला. मग दुसऱ्या दिवशी 10 डिसेंबरला पुरवणी जबाबात विष्णू चाटे हा हत्येच्या प्रकरणात कट रचणारा आहे का असा प्रश्न उपस्थित होईल अशी लाईन शेवटी फिर्यादीने टाकली होती. त्याच्या अधिक तपासासाठी विष्णू चाटेला पोलिसांनी 18 डिसेंबरला अटक केली होती. सुरुवातीला 9 आणि त्यानंतर 11 दिवस पोलीस कस्टडी भेटली. आता पुन्हा 4 दिवसांची वाढीव कोठडी मिळाली. मात्र पहिल्या 20 दिवसात पोलिसांना विष्णू चाटेच्या विरोधात एकही पुरावा मिळाला नाही. या प्रकरणात विष्णू चाटेचा सहभाग आहे हे दाखवून देण्यात पोलीस प्रशासन अपयशी पडलं. तरी अजून रिमांड का मागताय असा सवाल उपस्थित करत याबाबत लवकरच आम्ही कोर्टासमोर मोठा गौप्यस्फोट करणार, ज्याद्वारे कोण आरोपी आहेत त्यांचे चेहरे क्लिअर होतील असा दावा वकील ॲडव्होकेट राहुल मुंडेंनी केलाय. त्यामुळे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण तसंच खंडणी प्रकरणात आरोपी विष्णू चाटे आणि वाल्मिक कराड निर्दोष सुटतील अशी चर्चा रंगली आहे. विष्णू चाटे आणि वाल्मिक कराड खंडणी आणि हत्या प्रकरणातून सही सलामत बाहेर पडतील का? पोलीस यंत्रणांचा तपास कशा पद्धतीने चालू आहे यावर तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा. धन्यवाद.